आता तर लोकांना हरवलं डायरेक्ट दरीने डोंगरान खाली जायचं. तोंड बघून घ्या, ही तोंड आता काय ते रिस्की करायला चाललेली आहे. एवढंच सांगतो, आलो तर तुमचा नाही डोंगराचा. जे बघितलं इथं येतो पॉइंट, किती मीटर दाखवते? फक्त 100 मीटर. पण जायचं कसं आता इथं? डझंट मॅटर भाऊ, ज्या प्लेसवर आहे तुम्ही त्या प्लेसवर तुम्ही एन्जॉय करू शकता. जी तुम्हाला 6,000 भेटत होती भाऊ, आता ती 1,000 कमी करून 5,000 द्या. पोरींचं कसं असतं, कॉन्शियस असतात नाही. म्हणजे आता एक ट्रिप प्लॅन केली ना, मग कसं जाईल, कसं जाता येईल तिथं, आणि मग किती वाजता निघायचं, केव्हा पोहोचलं, दुनियादारी. आपल्या पोरांचं कसं आहे भाऊ, पोहोचलो तर पोहोचलो, नाही तर जिथं पोहोचलो तिथे. तयार आहात? रेडी? वर 6% चार्जिंग आहे फक्त. आयला कसं रे आता. सो गाईज, तुम्ही जर तामिनी घाटाच्या रोडनी येत असाल तर मग हे समोर असं बघा, 2 रोड लागतील. एक तैलाबाईला रोड जाईल आणि दुसरा इकडं जाईल. सो आपल्याला जायचंय समोर हा आवाठव्य कोराईगड बघू शकता तुम्ही. इथून पुढंच आहे आपलं लोकेशन. ज्यांना कुणाला यायचं असेल ना गोकुंडीला, त्यांनी कोराईगड पण लक्षात ठेवा की कोराईगडच्या एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावर जे आपण चाललोय ते. सो देतोच तुम्हाला मी रिव्ह्यू देतो डिटेलमध्ये कसं काय आहे. ब्लॉग कंटिन्यू करा, कळेलच तुम्हाला. मीनवाईल चला. सो काही आता तर लोकांना हरवले. आता तर 55 किलोमीटर दाखवत येईल. आता आम्ही कुठं आलो माहिती का? आम्ही आलेलो लोणावळ्याच्या टायगर पॉईंटच्या तिथं दाखवलं आम्हाला. लोकेशनने आणलं, आम्ही स्वतः नाही आलो, लोकेशनने आणलं आम्हाला. आणि एकदम खराब हरवलेलो आहे आम्ही. पण आता सीन असा आहे की हिथंच दाखवते, ते हिथंच आहे कुठंतरी, पण 55 किलोमीटर फिरून दाखवते रोड. तर आम्ही ठरवले डायरेक्ट दरीने डोंगरान खाली जायचं. जे होईल ते होईल. हे घाबरते, हे न म्हणते. आता ह्याला काय सांगावं, हे जी बी फाटली. चला शिव, आपण काय विषय नाही. चला बघू, जिथभर जाईल तिथभर तरी जाऊ. कुठे दरी? आता तिथे गेल्यावर दाखवतोय. दरी क्रॉस करणार आहे आम्ही. ह्याचं लोकेशन टाकून ठेवू कुणाला तरी, नाही तर गाड्या शोधाय परत लोकेशन लावायला लागेल. गोकुंडीचा आम्ही तुम्हाला प्रॉपर ब्लॉग देणार होतो की कसं जायचं, कुठून जायचं. पण 2 वेळा आम्हीच हरवले. तर तुम्हाला कुठं ज्ञान पाचरू, तुमचं तुम्ही बघा. ब्लॉग बघायचं तर पूर्ण बघा फक्त, की नक्की हरवलेलं आहे. हा, एक बॉटल आहे ना, अर्धीच राहिली का ती बी? अरे काय मुश्किलें बढ़ती जा रही है हमारी, बहुत मुश्किलें बढ़ती जा रही है. पाणी पण संपलंय, ट्रेक करायच्या आधीच पाणी संपलंय. आणि एक तर हरवलंय ती गोष्ट वेगळीच. त्याला विचार तर. हो गाईज, ही तोंड बघून घ्या, ही तोंड बघून घ्या. ही तोंड आता काय ते रिस्की करायला चाललेली आहे. रोड नाहीये, पण म्हणलं जे होईल ते होईल. डायरेक्ट डोंगरान घुसायचं. आता 2 पाण्याच्या बाटल्या, चिपची पाकट पिकट घेतल्या. 2 नाही, एकच राहिले का? ते बी संपलं का? एवढंच सांगतो, आलो तर तुमचा नाही तर लोकाचा नाही डोंगराचा. आलं तर तुमचा नाही तर असं करायलाच चाललोय असं काहीतरी आम्ही. ठीक आहे, काय विषय बघून दे. आणि जर मोबाईलचा घावला कोणाला ब्लॉग अपलोड करा तेवढा. चला, भले भले ट्रेक केल्यात. किरकोळ आहे, डोंगरात दाऱ्यातून जिथं रोड नाही तिथून जायची सवय आहे भाऊ आपल्याला.
प्रोफेशनल ट्रेकर आहे मी. हळदी बाबा शुभशोरकर दे बोल बच्चन 3 टाइम. बघून तर येऊ ना फक्त की हाय का. परत रिग्रेट व्हायला नको की भाऊ आपण ट्राय नाही केलं. लोक शिवाय देतात आपल्याला की ह्यांचे आईला बच्चन बोल बच्चन पांडे म्हणतात. पण मी दाखवणार भाऊ रस्ता कुठं आम्ही जाणार होतो या दोघांमुळे गेलो नाही असं. म्हणजे थांबा पहिलं बोलणार पुढे त्या दोघांमुळे आम्ही नाही गेलो. चला तुम्हाला दाखवतो नक्की कुठनं जायचं तर डेअरिंग करतोय आम्ही. बघू असेल रोड तर 100% जाऊ, नसेल रोड तर 200% नाही जाणार पुढं. सो गाईज कुठनं रे काय विषय तुला काय वाटतंय. हा होय भाई धबधब्याचा रोड आहे. चला कुठून कोणता ही का पायवाट असले तर लय बरं होईल गाईज. हे बघा डायरेक्ट हे धबधब्याचा रोड आहे अख्खा. आता जमलं तर लय बरं होईल नाही का. करायचं तर आहेच कारण जायचं तर आहेच. जायचं तर आहेच कारण काय राव नेमकं शॉर्ट काय होता. आपण ते फल्ल्यांचं लोकेशन लावायला पाहिजे होतं. आपण निघताना चुकलो. आता हे नक्की पायवाट आहे म्हणा. कोण येतात का हा या म्हणा राव नेतो तुम्हाला. एक तर भगवान भरोशा आलोय. अरे कुठे पायवाट म्हणला तू काय पायवाट आहे संपली की. खूप चालायचं रोड दाखवते हे बघ. सो गाईज हे बघितलं इथं येतो पॉइंट. किती मीटर दाखवते फक्त 100 मीटर. पण जायचं कसं आता इथनं. रोड नाही संपलं रोड. आता झाड झुडपत ना तर नाही जात यायचं. काय माझं डोकं चाला ना आता काय करू. प्रॉपर हरवलं आपण. त्या डोंगराच्या पलीकडे आहे फिक्स. हे काय डोंगर इकडं हा ओके समोर ओके समोर आहे. हिथं हिथं येते हिथं त्याच्यामध्ये कशाच्या 2 डोंगर आहेत ना आलं. मग तिकडून जरी गेलो आपण मग इकडं कसं येणार आपण. सो गाईज लय रिस्की काम आहे. तुम्हाला मजा मस्ती वाटते. ट्रेकर्स लोकांचं लय अवघड असतं. म्हणजे रोड गावत नाही काय काय विषय हे ते असतं. आणि जान का जोखिम लेके चाललोय. म्हणजे खरंच रोड नाही जायचा पण शोधत चाललोय. त्यामुळं एक लाईक तर कराच आणि मेन म्हणजे सबस्क्राईब तर कराच. शोधू करू काय ते नियोजन. आता या धबधब्याच्या रोडने बघू. जाता आलं तर ठीक. जाताना कसं बी जाईल आपण. येताना फक्त थोडं लागत. सो गाईज बघा इथनं धबधब्याच्या रोडने उतरा येऊ वाटतंय. बघ ना यार तुला समजा नाही बघू फोटो नको दाखवू आपलं हे दाखव डायरेक्ट. ते व्हिडिओ दाखवते ते व्हिडिओ बी लोड आहे ना. बरं चल उतरू. बळीचा बाईचा बकरा जावं पुढे बघू दे आहे का नक्की रोड. सावकात जा. लय घाण विषय झाला रे. कस काय ह्या वेळेस आपलं फसलं गणित काय करा ना. जे भाई कोणाच्याच चॅनलवर नाही फक्त आपल्याच चॅनलवर असं थरारक दृश्य दिसणार आहे तुम्हाला. कारण तुम्हाला तर माहिती आहे तुमचे भाऊ लोक लय येडी 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 आहे का. हा हेच रोड दाखवते बघू. गाईज प्रे फॉर अस. पब्लिक आहे का काय पुढं आहे का त्याच्या काय आहे का आहे ना. येऊ का काय कस काय प्लेन रस्ता आहे. बरं थांब आलो खाली. चल जमतंय ना. सो गाईज बेकार काम होणार आहे. म्हणजे हे ना त्या एकोलेपेक्षा बेकार होणार आहे आपलं. तू फक्त उतर की यार चल. चला रिस्की काम करणार आहे पण काय विषय नाही. आयुष्यात असं काहीतरी थ्रिल पाहिजेलच. तुमचा जगण्याचा उपयोग काय म्हणजे तुम्ही एवढे तरणं करणार असून उपयोग काय. फक्त एवढंच की खतरा वाटला लईच खतरा वाटला माघारी फेरा. येडे साधे करू नका.
ते कुठे गेले त्याला आवाज दे. ए चिर्या, चिराग कुठे? थांब जरा. अरे सोबत राहा. आम्ही सोडू नको. धर 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 धर. थांब थांब, मी इकडून पुढे जाऊ दे, मग मी असं धरतो. सोड सोड. बसला. सोड तू सोड. तिथनं उतरलो. आता असल्या खडकाच्या रोडने आलोय. प्लेन आहे जरा. चिऱ्या कुठे गेला? आहे का खाली त्याच्या? का संपलं? एंड का? नशिबात नाही वाटतं आपल्याच. काय आहे खाली? डायरेक्ट दरी होय. आता लय घाण मिशन फेल झाले. माझ्या तर ह्यातच आहे खरी. काय करू? ओ लास्ट ट्राय मारू. पाण्याचा आवाज येतोय, बघितलं का? तिकडनं येतोय. हा नाही चढता येणार. आणि तेच आपण मग त्या डोंगराने गेलो. ते समोरचा डोंगर दिसतोय का? आपण तिथनं ट्राय करू. शेवट नसलच तर रामकृष्ण हरी. हा पर्याय नाही. काय करता मग? नेक्स्ट टाइम बघायला लागेल काहीतरी. सो गाईज वरती पोहोचलो फायनली. रोड नाही. डी एंड डी एंड. लास्ट ट्राय मारू. त्या डोंगराने खाली उतरता येते का? नाहीच तर मग नो पर्याय. टाटा बाय बाय. A few moments later. बाबा शिवशेवरकर, मॅप बंद करा आणि कुरकुरे कॉन्सन्ट्रेट करा. काय जायचं होतं काय राव? होता घावाना रोड नक्की. काय विषय काय माहिती. गाईड घ्यायला लागेल का काय काय माहिती. नाही तर मग 1:30 वाजल्यात पार वल्ला झालो उन्हाने. उन्हाने वाल्ला झाला, घामाने सुकला. काम काय करायचं नियोजन सांग. नेक्स्ट नियोजन काय आता? ते ब्लॉगचं थंबनेल मग तुम्ही समजून जावा. गोकुंडी मिशन फेल. असं टाकलं गोकुंडी मिशन फेल. पुढून असेल ना रे. नेक्स्ट टाइम ट्राय करू. भाऊ तू ग बस. इकडूनच असणार आहे कारण मध्ये दरी आहे. गाईज गोकुंडी वॉटरफॉल शोधण्यात आपण अतिशय चांगल्या रीतीने फेल झालेला आहे. कारण आम्हाला रोडच सापडत नाही. आम्ही 2-3 रोड ट्राय केले पण शेवट डायरेक्ट दरीच येते. मला तर वाटतं आता नेक्स्ट टाइम प्रॉपर नॉलेज घेऊन नाही का, व्यवस्थित लोकांचे ब्लॉग बघून किंवा मग एखादा गाईड हायर करूनच यावं. आता काय सीन झालेलं आहे. इतकं वैतागलो ना आम्ही. 2 वाजलेले आहेत आणि पहिलाच रोड घावला नाही. त्यामुळे फ्रस्ट्रेशन झालं आणि एकदम थकवा आलाय. त्यामुळे अजून काय हातपाय हलवायची कॅपॅसिटीच नाही आता आपली. सो आता असं रॅपअप करावं म्हणतोय आणि निघावं हितनं. अजून भरपूर स्पॉट आहेत म्हणा. सो ते तरी एक्सप्लोअर करू. सो बघत राहा नक्की कुठं कुठं जातोय काय ते. हे नाही तर ते काहीतरी आहेच बघा. नेक्स्ट टाइम करू नियोजन. सो चला. सुस्तावल्यागत करू नका, लवकर चला. लोय लोय अजून असं वाकडा तिकडं वाजू जरा. काय काय मिशन एकदम वर्स्ट फेल झालेलं आहे गोकुंडीचं. आता आम्ही चाललेलो आहे भाऊ बस. आता बघू नेक्स्ट काय. इथं कुठं थांबू? तिकडं थांबू. Meanwhile. रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा. घाटात फिरतोय आम्ही. घाटात एक दोस्त भेटला MT-15 वाला. मग चिराग त्याच्यासोबत गुलू गुलू बोलायला लागला लगेच. मग मला भाऊ एक व्हिडिओ काढू आपण. मग लगेच कॉलेज फ्री. चिंब भिजलेले दुःख सजलेले गरजनी आले. चिंब भिजलेले दुःख सजलेले
काय चला कसं काय घालतोय मरायची काम आहेत ह्यात बाबू. इथे गरम वाटते रे आता हवा नाही गाडी नाही. सो गाई चला निघालोय. अरे आपला त्याला झोप आली. झोप आली होय तुला? डॉक्टरला झोप आली. ए डॉक्टर मग कसं वाटलं तुला बाय द वे हे कसं वाटलं गोकुंडी वॉटरफॉल तुला कसं वाटलं? मजा आली तुला पाण्यात पाहून कसं वाटलं? नाही आली आमच्या हातात. काय काय नाही आली हातात? कुंडीची कुंडी पण नाही आली हातात. कुंडी आहे कुंडी कुंडी नॉट कुंडी. एवढ्या आतमध्ये पण काय विला नाही विले पिले तर आपल्याला इंटरेस्ट नाही. भाई बाय बाय भाई आराम से जाना. मुंबई का भाई हो बघा मुंबईचा पोरगा भेटलेला आम्हाला. होय 2 बडवायझर पिऊन बसला का तो? अरे लोक लय शौकीन असतात. आपण भिकारी का पाणी पण नशिबात नाही आपल्या. पाणी नशिबात आहे पण आपल्याला तसला नाद नाही. हा तेवढा आहे. नाही तर काही करत आहे आपल्याला इतर रोडच्या कडेला शोधायला लागत. 2 बडवायझर पिऊन पण भाऊ सुख. बाकीचं नाही तुला काय बाकीचं नाही दिसलं. हा त्याच्या चॅनलचं नाव सांग काय होतं? नाही त्याच्या चॅनलचं नाव सांग काय होतं? मोठं ब्लॉगर अक्कू. हा का एवढं राहिलं लक्षात. बरं झालं. मुंबईचा पण ब्लॉगर होता. मुंबईमध्ये लय ब्लॉगर आहेत. त्याने आपला चॅनल सर्च केला का नाही? हा का त्याला किती सबस्क्रायबर आहे? बघ रे सबस्क्राईब करत नाही का? सबस्क्राईब करत नाही त्याला वाचलं. हो या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा थंडगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद कीर्तीचे. चिंब भिजलेले धूप सजलेले गरजून आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले धूप सजलेले गरजून आले रंग प्रीतीचे. Come a long way from where we began. Oh, tell me all about it when I see you again. हे होते आमचे एडे सारे. सो स्टे ट्यून. बघत राहा. सो गाईज नाचताना भरपूर मोठी इजा झालेली आहे. इजा दवाखान्यात 50 किलोमीटर लांब आहे. एवढं मोठं पटांगण पडलंय तिकडे काट्यात काय जायची गरज आहे का तुला? ऍम्ब्युलन्स बोलावली आता 112 नंबरला फोन करून. चला तर आपण खाऊन पिऊन हा गुलू चला चला. सो गाईज कसं वाटले आमचे एडे सारे? चला नाच रे मोरा आंब्याच्या नाच रे मोरा नाच. चला ये आपली गाडी. इथून ह्या गाडीवरून आपल्याला त्या गाडीवर जायचंय. सपोर्ट थांबे तुमच्या सपोर्ट. चला. सो गाईज तुम्ही तर पाहिलंच आपलं गोकुंडी तर मिस झालं. पण हे ब्लॉग बघून तुम्हाला अंदाज आला असेल की प्लेस डझंट मॅटर भाऊ. ज्या प्लेसवर आहे तुम्ही त्या प्लेसवर तुम्ही एन्जॉय करू शकता. मस्त आपल्या हातून थोडक्यात म्हणजे 200 मीटरच्या अंतरामुळं गोकुंडी हुकलं. चालत गेलं असतं तर 200, गाडीवर गेलं असतं तर 45 किलोमीटर. पण ते 200 किलोमीटर दरीत होता. आणि जीवाची रिस्क घ्यायची नाही आपल्याला कारण आपल्या प्रेम करणारी लई माणसं आहेत. 1 आणि 2 हां 1 आणि 2 बस बाकी कोण नाही. तर त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला तिथं नाचायचा येडा चाळा करायचा. जर ते नाचायच्या व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटतील. इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. शुभ शिवरकर रेटवन खाली मी टाकतो. जाऊन लवकरात लवकर फॉलो करा. इथं 32,000 सबस्क्रायबर आहेत. तिकडं मला 7,000 फॉलोअर्स आहेत. पैसा थोडी होत आहे. 10,000 करून टाका तिकडं लवकर जावा. आणि आता 3 वाजलेले आहेत. आता इथनं पुढचा प्रस्थान करून टाकू. भरपूर वेळ घालवला इथं. मजा आली. चांगला टाइमपास झाला. एक मुंबईचा ब्लॉगर भेटलेला
त्याच्यासोबत पण टाइमपास केला. तो गेला त्याच्या गावाला, आपण जाऊ आपल्या गावाला, आहे का नाही. एकटा आलता तिथे. आणि एकटा आलता बाई, दुकानात दुधाची पिशवी आणाय 2 जण सोबत लागत. आणि तो मुंबईवरून एकटा आलता. विचार करायची गोष्ट आहे. पण ठीक आहे, चालायचंच. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. संपलाय असं समजू नका, अजून लय मोठा आहे. अजून आपल्याला जायचं, आम्हाला बकरं खायचं. बकरं. त्याच्या अगोदर जायचं आपल्याला लेकला जायचंय. इथनं निघा मग लेकला पोहोच. इथनं निघून लेकला निघून पेकला, आणि मग पेग आणि मग पेगला, सॉरी पेग नाही, पेग बडवायझर. हाला ते जायला तुझी एवढं लांब मी तर बघितलं बी नाही त्याच्या शेळ्याच्या बाटल्या. तुला दिसल्या, ह्यालाच बाटल्या दिसल्या त्याच्या, आम्हाला नाही दिसल्या बाटल्या. चालायचं. कसं असतं, शौकीन माणसाला शौकच दिसते. नो शॉपिंग, मग ओनली स्मोकिंग. नो शॉकिंग, ओनली स्मोकिंग. लावा ताकद. धूम्रपान शेतकरी धूम्रपान. डॉक्टर व्हायचं ह्याला. आणि एक भाऊचा अपकमिंग बिझनेस आहे आता, जी तुम्हाला 6,000 भेटत होती. भाऊ आता ती 1,000 कमी करून 5,000 देणार. कारण भाऊचं कॉन्टॅक्ट डायरेक्ट वरती पुतीनला आता. पुतीन बरोबर कॉन्टॅक्ट डायरेक्ट पुतीन. फोन करायचा डायरेक्ट, पुतण्या कुठे, 2 पाठवून दे, 2 पाठवून दे, 10,000 पाठवून द्या. कुणाला लागत असेल भाऊ कमेंट करून सांगा, भाऊचा नंबर पाठवतो. ते मोदी भाईला फोन करत, मोदी भाई बद्दल काय सांगू, लय लपडी माझ्या माग, लय लपडी. काय विषय भाऊ, काय सांगू तुला. लगेच आला इकडनं, भाऊ आपल्याला एक पाहिजे भाऊ, मोदी भाऊला फोन लावू का, लगेच शिवतेज भाऊ पुतीन भाऊकडे फोन दे तू. 2 पार्सल मुंबईला. इथं राहायचंय का आता, गेलं पाहिजे. भाऊ टेंट आणला असतो ना, खरंच राहिला असतो. शपथ इथं गेला असता आपण, स्टोव बी आणला असता. ते घेऊ राहू, स्टोव घेऊ आणि एक टेंट घेऊ, आणि अजून काय काय घेऊ. पिल्ला असतं 2. हो काय करू, 2 पुरी आणू. इथं संपलं, बजेटच संपलं ट्रिपचं. पुरींचा नाद नाही आपल्याला, तुम्हाला माहिती. पुरी नाही रे, लय किरकिरी असते. लपडीची कामच नाही आपलं. फिराय आलं ती मग असं भगवान बरंच. पुरींचं कसं असतं, कॉन्शियस असतात लय. म्हणजे आता एक ट्रिप प्लॅन केली ना, मग कसं जाईल, कसं जाता येईल तिथं, आणि मग किती वाजता निघायचं, कवा पोहोचल, आणि दुनियादारी. आपल्या पोरांचं कसं आहे भाऊ, पोहोचलो तर पोहोचलो, नाही तर जिथं पोहोचलोय तिथं एन्जॉय. विषय चला चला घ्या टाटा. बघा हे मागचं वर्ग बघताय, दिसतंय का तुम्हाला. सनरूफ मधून एवढीचं वर्ग, सनरूफ मधून असं मस्त नजारे बघताय. त्याच्या वयाचं असताना मला 4 व्हीलर बी माहित नव्हती काय असतं 4 व्हीलर मध्ये. 10वीत आल्यावर मी 4 व्हीलर मध्ये बसलोय. एवढी तर गरिबी, म्हणजे असलं तसलं नाही, खानदानी गरिबी. आम्ही खानदानी गरिबी. आम्हाला दप्तर नाही दिली. आमचा आज आहे ना, आम्हाला शाळेत ना कॅरी बॅगची पिशवी घ्यायची. बघ दप्तर नव्हतं माझ्या, कॅरी बॅगच्या पिशवीत पॅड टाकायचो, एक पुस्तक टाकायचं आणि जायचं. एवढी तर गरिबी. पण दिवस बदलतात. कुठं बदलली नाही, काल बी गरिबी होती, आज बी गरिबी. फॉलोअर्स वाढले. फॉलोअर्स डझंट मॅटर. फॉलोअर्स काय पैसे देणार आहे बाई, पैसे देणार आहे ते पाळा ना. चला की आता, चला की राहील लागेल. चला 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 बाय बाय बघत राहा, बाय बाय नाही, बघत राहा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बाय बाय टाटा. चिंब भिजलेले धूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले धूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. Come a long way from where we began. Oh, tell me all about it when I see you again. हो गाईज, कट टू डायरेक्ट तुम्हाला प्रॉमिस केलं तर पाण्यात जाणार म्हणजे जाणार, आणि जाणार म्हणजे जाणार. एक वेळ धंद्याला नाही जाणार, पण पाण्यात जाणार. धंद्याला म्हणजे बिझनेस बिझनेस बिझनेस. सो तयार आहात, रेडी
वन. निजले